नमस्कार, लेट्स अप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। आपण आलो आहोत लेट्स अप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी। चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या। आजची पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाची। आज देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवस म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात आपल्या स्वातंत्र्य दिनाचे पदार्पण झालं आहे। या निमित्त आज देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना नियमांचं पालन करतच नागरिकांना स्वातंत्र्य दिवस साजरा करावा लागला। यावेळी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित करताना पुढील वर्षीचा स्वातंत्र्य दिवस कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणार असल्याची प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं। त्याचबरोबर उद्या 16 ऑगस्ट पासून राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत। मात्र हे नियम जरी शिथिल करण्यात येणार असले तरी देखील कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केलं आहे। यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील। राज्यात गेल्या 2 आठवड्यांपासून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। यामध्येच गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यातील काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळल्या आहेत। यामध्ये आता हवामान विभागाकडून येत्या 2 ते 3 दिवसांसाठी राज्यातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामध्ये मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी त्याचबरोबर कोल्हापूर आणि सातारा या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामुळे आता येथील आणि त्याचबरोबर राज्यातील एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असल्याचे दिसून येत आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे यूपीएससी संदर्भातील। केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। यामध्ये यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, CISF यासारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे। यामध्ये यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 2022च्या या सर्व परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आलं आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या अगोदरच 15% खासगी शाळांची 15% फी कपाती संदर्भात नवीन शासन निर्णय लागू केल्याचं सांगितलं होतं। मात्र या संदर्भात एक संभ्रम कायम होता की या संदर्भातील पालकांच्या तक्रारी त्याचबरोबर या संदर्भात जी काही तक्रार असेल ती कोठे करायची या संदर्भात काही पालकांमध्ये संभ्रम होता। यावरून शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारले जात असताना त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना यावर बोलला आहे की विभागीय शुल्क नियामक समिती या फी माफीसाठी किंवा फी कपातीसाठी स्थापन करण्यात आली आहे। तर यामध्ये या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत। त्यांच्याकडे जाऊन पालक या फी कपाती संदर्भातील तक्रारींची दाद मागू शकतात। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे देशातील सैनिकी शाळेमध्ये आता मुलींना देखील प्रवेश मिळणार आहे। आज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव प्रसंगी याची घोषणा केली आहे। या निर्णयाची घोषणा केली असून यामध्ये आता देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना देखील प्रवेश मिळणार आहे। केंद्र सरकारने या संदर्भात निर्णय घेतला असून आता सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना देखील प्रवेश मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे। तर या होत्या या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। यासारख्याच महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्स अप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।